नमस्कार. श्रीनूरच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 31 मार्च 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला एक अधिक मजबूत बनवण्याची संधी देते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता बघूया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना रमजान संपला आहे आणि त्यानंतर 30 मार्च रोजी चंद्र दर्शनानंतर 31 मार्च रोजी संपूर्ण भारतात ईद उल फित्र धूमधाम आणि हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील ईदगाहमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली आणि चांगले कार्य करण्याचा संकल्प केला. तसेच राजकीय, सामाजिक, पोलीस प्रशासन यांच्याकडून ईदीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. रमजान महिन्यात इस्लाम धर्मातील बांधवांनी उपवास, आत्मशुद्धी आणि परोपकाराच्या कार्यांना महत्त्व दिले. किया जाएगा. तीसरी तकबीर में हाथ बांध लिया जाएगा. इमाम किरात करेगा और पहली रकात मुकम्मल करेगा. दूसरी रकात में सूरह फातिहा के बाद तकबीर, सूरह फातिहा के बाद सूरत मिलाई जाएगी. फिर 3 तकबीर होगी. तकबीर यूं कही जाएगी, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. फिर उसके बाद चौथी जो तकबीर होती है रुकू की. उसके बाद बकिया नमाजों की तरह नमाज की तकबीर होगी. फिर खुतबा होगा. खुतबा भी मिसले नमाज ही है. सुकून के साथ बैठकर खुतबे की समाअत करें. उसके बाद दुआ होगी. एक दूसरे के साथ ईद की मुबारकबाद, मुसाफा, मुआनफा और खैरियत के साथ यहाँ से तशरीफ लें. तुम वहाँ पे कहा थे गुलाल भी कैसे लेने और अपनी अपनी जगह खड़े होगा. समय दुरुस्त कर दी. बहुत जल्दी कर बेटा. बाहर जाने की जगह नहीं है ना. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. يعرف المجرمون بسيماهم فيؤخذ بالنواصي والأقدام. وبأي آلاء ربكما تكذبان. هذه جهنم التي يكذب بها المجرمون يطوفون بينها وبين حميم آن. فبأي آلاء ربكما تكذبان. ولمن خاف مقام ربه
جنتان فبأي آلاء ربكما تكذبان الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط ईदच्या या खास प्रसंगी मुस्लिम समाजासह इतर धर्मीय देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. पठाण चौकात असलेल्या पंडालमध्ये राजकारण आणि समाजातील अनेक मान्यवरांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस महकम्यातील उच्च अधिकाऱ्यांची, सामाजिक राजनैतिक क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती यावेळी बघायला मिळाली. डीजल का खर्चा आया 36,000 रुपए, दीगर अखराजात 59,450 रुपए, मोबाइल रिचार्ज ड्राइवर का 2600 रुपए, कुल खर्च हो गए 13,32,000। हमारे हाजी मकसूद साहब की तबीयत नासाज है, बहुत ज्यादा अजील है, वो बिस्तर पर है। और हमारे जो सेक्रेटरी साहब है अनीस भाई, कल मैं रात में 1 बजे उनकी बहन 26 को कारंजे में एडमिट करे और 27 को यहाँ लाए। एक दिन के बाद में कल उसकी रात में 2 बजे, पौने 2 बजे के अंदाज में रूह कब्ज हो गई। अल्लाह उसकी घर वालों को सब्र जमील अता फरमाए। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। इस साल कब्र की खुदाई 18,87,750 रुपये हुई। की पहली तारीख से 28 फरवरी 2025 तक के है। सबसे पहले आमदनी की तफसील। गुज़िश्ता साल की रकम 15,166 रुपए। इस तरह कुल रकम 24,59,000। चौकीदार दोनों कब्रस्तानों की तनख्वाह 1,07,500। रोजाना मजदूर के ऊपर जो लोग लगाए जाते हैं 7,52,100। हबीब भाई को कब्र खुदाई की रकम दी गई 10,400। गरीब लावारिस मैयतों की तकसीम का खर्चा आया 5,500। रात को दफन होने वाले की मैयत की लाइटिंग का खर्चा आया है कब्रिस्तान कमेटी को 21,700। लोहार का काम खर्च आया है 14,910 रुपए। प्लम्बिंग सामान ये अकेला है। नाही दिसला तर मग
तुम्हाला माहित आहे इधर फोन में लिख भेज देते नंबर इधर आ जाओ ये दाना सलीम भाई आमिर कैसा है ऐसे आ जाओ उधर हाँ भाई नासिर भाई क्या बात या प्रसंगी समाजातील सर्व वर्गांनी एकत्र येऊन एकता आणि बंधुत्वाचा आदर्श प्रस्तुत केला. ईदीचा हा उत्सव आपल्याला एकत्र राहण्याचा आणि एकमेकांच्या साहस्य करण्याचा संदेश देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी मुस्लिम बांधवांना रमजान ईदीच्या पवित्र निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. पोलीस कर्मचारी जावेद अहमद यांच्या निवासस्थानी या खास प्रसंगी कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या गेल्या. शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या पवित्र सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप पाटील, एसीपी अरुण पाटील, नागपुरी गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावार यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावेळी जावेद अहमद यांनी आपल्या कुटुंबियांसह पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना शीरखुर्मा व फळ देऊन सन्मानित केले.
एक सकारात्मक उदाहरण आहे जे शहरातील सामूहिक ऐक्य आणि पोलीस प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीचा प्रतीक आहेत. पोलीस उपायुक्तांनी शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांसोबत एक जनतेचा संदेश दिला. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण. आज अमरावती शहरात रमजान ईद उत्सव मोठ्या धुमधामात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी परस्पर गळाभेट देऊन आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद साजरी केली आणि त्यासोबतच विविध सामूहिक एकता आणि ऐक्याचा संदेश दिला. रमजान महिना आत्मशुद्धी आणि परोपकाराचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात उपवास, प्रार्थना आणि इतर धार्मिक कर्तव्ये पूर्ण केल्यावर रमजान ईद हा एक आनंदाचा पर्व असतो. अमरावतीत बिच्छू टेकडी मस्जिद परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईद साजरी केली. रमजान ईद उत्सवाच्या आनंदाने अमरावतीतील विविध समुदायांनी ऐक्याचे आणि एकतेचे प्रतीक म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. या सणाच्या माध्यमातून समाजात प्रेम आणि समर्पणाची भावना कायम राहील अशी आशा व्यक्त केली जात आहेत. धारणी शहरात आज सलामीचा, प्रेमाचा आणि ऐक्याचा नवा अध्याय लिहिला गेला. ईद उल फित्रच्या पर्वावर सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा केली. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सर्वांनी एकत्र येत सणाची रंगत वाढविली. चला पाहूया या धारणीतील मंगलपूर्ण सोहळ्याचा संपूर्ण अहवाल. धारणी शहरात ईदचा उत्सव ओसंडून वाहत होता. सकाळी ईदगाह मस्जिद येथे शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून अल्लाहचा आशीर्वाद घेतला. यावेळी धारणीचे पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते. ईदच्या निमित्ताने शहरभर सलोखा आणि सौहार्दाचा संदेश पसरला. विशेष म्हणजे धारणी शहर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक आदर्श उदाहरण मानलं जातं. सध्या शहरात नवरात्रोत्सव देखील सुरू असल्याने या दोन्ही सणांनी शहरातील बंधुभाव अधिकच दृढ झाला आहे. एकमेकांना शुभेच्छा देत फुलांचा सुगंध आणि गोडव्याचा स्वाद अनुभवला गेला. शहरातील बालमित्र, महिला वर्ग आणि वयोवृद्धांनी आनंदाने एकत्र येत विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. लहान मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यावरची चमक आणि गोड शिरखुर्म्याचा स्वाद या सोहळ्याला अविस्मरणीय बनवून गेला. यावेळी धारणीतील सामाजिक संघटनांनी एकत्र येत सर्व धर्म समभावाचा संदेश दिला. एकमेकाच्या सणांमध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय एकतेचं दर्शन घडविलं. सभी मिलघाट वासियों को आज ईद की तहे दिल से मुबारकबाद देते हैं कुबुसुल्ला फाउंडेशन की ओर से, और साथ ही में कल गुड़ी पाड़वा पे सभी मिलघाट वासियों को हार्दिक अभिनंदन. और आज ईद की नमाज में हमने यही दुआ की कि हमारा भाईचारा मिलघाट में हमेशा बना रहे और हिंदुस्तान में भाईचारा, शांति, अमन बने रहे. धारणीतील सुंदर परंपरा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. धर्म जाती पलीकडे जाऊन माणुसकीचा सण साजरा करणाऱ्या या शहराला सिटी न्यूज कडून ही ईदीच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे नवसंतत्वाचा मंगल आणि सांस्कृतिक उत्साहाचा सोहळा. शिंगणापूरच्या काळा मारुती देवस्थान येथे यावर्षीही गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा आणि भजन कीर्तन आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या पावन दिवशी शिंगणापूर येथील काळा मारुती देवस्थान येथे श्रीराम भरत भेट महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गावभर भजन कीर्तन, मृदंगाचा गजर आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. लक्षावधी भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली. यामध्ये लहान बालकांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता माता आणि हनुमानजी यांच्या वेशभूषा परिधान करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. चिमुकल्यांच्या वेशभूषेने शोभायात्रेची शोभा अधिकच वाढविली. त्रिशूल नृत्य या पारंपरिक आणि साहसी नृत्य प्रकाराने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या अनोख्या नृत्य प्रदर्शनासाठी स्थानिक कलाकारांनी अप्रतिम कौशल्य दाखविले. शोभायात्रेनंतर काळा मारुती देवस्थान येथे मारुती रायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली. शांततेत आणि भक्तिभावाने सर्वांनी आरती आणि दर्शनाचा लाभ घेतला. गुढीपाडवा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास शेंडे यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा आनंदोत्सव. शिंगणापूरच्या काळा मारुती देवस्थान येथे साजरा झालेला हा भक्तिमय सोहळा शांती, भक्ती आणि परंपरेचा संदेश देतो. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभव घेण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर आनंदाचा आणि बंधुत्वाचा सण ईद उल फित्रच्या उत्साहात साजरा करण्यात आला. भातकुली तालुक्यातील वाटोला शुक्लेश्वर येथेही पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. सामूहिक नमाज, मुस्लिम धर्मगुरूंचे मार्गदर्शन आणि बंधुत्वाचे दर्शन याने सणाला आनंद द्विगुणित केले आहेत. सोमवारी वाटोळा शुक्लेश्वर येथे रमजान ईद निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 8:30 वाजता स्थानिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. शांततेत आणि भक्तिभावाने नमाज अदा करत अल्लाहचे आभार मानण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू सय्यद मुफ्ती वकार अली यांनी उपस्थितांना बंधुत्व, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला. अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द. अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. गावातील हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे प्रतीक म्हणून नागरिकांनी गळाभेटी घेतल्या आणि सणाचा आनंद साजरा केला. वाटोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायत तर्फे सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाच्या कडाक्यातील ग्रामस्थांना थंड आणि गोड सरबताचा आनंद घेता आला. ईद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देविदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक राजकीय नेते आणि ग्रामस्थ यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. समाजातील सहिष्णुता आणि ऐक्याचे दर्शन या निमित्ताने घडले. वाटोला शुक्लेश्वर येथे ईद उत्सवाने शांतता आणि सद्भावनेचा संदेश दिला. बंधुत्वाचे हे सुंदर दृश्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीच्या निकालावर आता पडदा उघडला आहे. प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात विजयी उमेदवारांचा सन्मान साजरा करण्यात आला. अध्यक्ष पदांसह विविध पदांवर कोण मारली बाजी, कोण ठरले लोकप्रिय नेते, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. रविवार 30 मार्च रोजी सुरू झालेल्या अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीच्या मतमोजणीला मोठा प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या टेबलांवर बॅलेट पेपर मोजण्याचे काम जलद गतीने सुरू असताना बाहेर मोठ्या स्क्रीनवर मतमोजणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. शेकडो वकील बांधवांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवलं. निकालाचा क्षण जसा जसा जवळ येत गेला तसतसे उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोषासाठी कंबर कसली.
कार्यकारिणी सदस्य विजयी उमेदवारांमध्ये ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्याय यांनी 920 मते घेऊन विजय मिळविला, तर ॲडव्होकेट सुमित शर्मा 839, ॲडव्होकेट अक्षय बोडे 775, ॲडव्होकेट नेतल माला 761, ॲडव्होकेट आशिष परिहार 748, ॲडव्होकेट विशाखा तागडे 684, तर ॲडव्होकेट पूनम रिठे यांना 655 मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला. यानंतर ग्रंथालय सचिव पदासाठी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. ॲडव्होकेट विद्या मनके काडे या 796 मते घेऊन विजयी ठरल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सचिन पंडितकर यांना 566 मते मिळाली. उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी होऊन त्यांना 813 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट दशस्त्र यांना 365 मतांवर समाधान मानावं लागलं. ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. ॲडव्होकेट सुनील देशमुख यांना 789 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट निंबाडकर यांना 453 मते मिळाली. निकाल जाहीर होताच त्यांचे समर्थक जल्लोषात हरवून गेले. फटाक्याच्या आतिषबाजीत, गुलालांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात शहर दणाणून निघालं. निवडणूक निकालानंतर ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. वकील बांधवांचा विश्वास सार्थ ठरेल यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार. मी ॲडव्होकेट सुनील देशमुख अमरावती जिल्हा वकील संघाच्या या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार होतो आणि या निवडणुकीमध्ये या बारमधल्या सगळ्या सभासदांनी जे माझ्यासाठी सद्भावना दाखवली, सगळ्या कॉर्नरमधनं सगळ्या ग्रुपमधनं लोकांनी जो मला सहकार्य दिलं आणि सपोर्ट दिला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. माझ्या विरुद्ध ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांनी निवडणूक लढवली आणि लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं. म्हणजे हे आभार व्यक्त करण्याकरता माझ्याजवळ शब्द नाही. आज जर तुम्ही इथे उपस्थित असलेली मंडळींचा जर उत्साह पाहिला तर सगळ्या कॉर्नरमधनं, सगळ्या गटातटामधनं, सगळ्या जाती धर्मामधले लोक इथं आहे आणि ते मला अभिनंदन करत आहे. याच्यातच मी केलेल्या इतक्या वर्षापासून इथे जी प्रॅक्टिस करत आहे आणि माझे जे सहकारी मित्र आहे यांच्या सहकार्याने मी निवडून आलो, यातच त्या सगळ्या गोष्टीची पावती आहे. आज अमरावती बार असोसिएशनमध्ये सगळे लोक अतिशय सर्व धर्म समभाव पाहून इथे आम्ही काम करत असतो आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक अधिकारी श्री रामपाल करंत्री आणि ॲडव्होकेट शहजाद नेहरो त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट आणि चोखपणे आणि इम्पार्शल असं काम केलेलं आहे, जी अतिशय महत्त्वाची बाब आहे. गेल्या 2 पूर्वीच्या निवडणुकीमध्ये थोडासा लोकांचा रोष होता, त्या मनाने यावेळची जी व्यवस्था आहे ती फार चोख होती आणि ही जी सध्याची कार्यकारिणी यांनी काउंटिंग आणि इलेक्शनसाठी फार सुंदर व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे की जेणेकरून कोणावरही कोणताही संशय येणार नाही. मला खरोखर सांगतो ना, या निवडणुकीमध्ये मला लोकांचे आभार मानण्याकरता शब्द नाही आहे. इतक्या लोकांच्या सद्भावना जर माझ्याप्रती असतील तर त्या सद्भावनाला मी कसं जस्टिफाय करू याचं थोडंसं नैतिक बर्डन माझ्यावर आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती चांगल्या पद्धतीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. अशा कोणत्या उणीवर राहिलेल्या की आपण आता अध्यक्ष झाले आहेत? बरी आहे, ज्युनियर मुलांचे प्रॉब्लेम्स आहे, बसायची जागेचा प्रॉब्लेम्स आहे, लेडीजच्या अतिशय लेडीजला सेपरेट बार नाही आहे, महिलांना रिप्रेझेंटेशन नाही आहे कार्यकारिणीमध्ये. एवढी मोठी इमारत झाली, त्या इमारतीमध्ये पुष्कळशा अडचणी आहे, कॅन्टीनचा प्रॉब्लेम आहे, अशा असंख्य अडचणी आहे ज्याच्यातनं आम्हाला मार्ग काढायचा आहे. तर या सर्व गोष्टींसाठी मी प्रयत्न करणार आहे. तर उपाध्यक्षपदी विजय झालेल्या ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी देखील सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिली आणि संघटनेच्या भलेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मी ॲडव्होकेट आशिष कृष्ण लांडे, अमरावती जिल्हा वकील संघाची दरवर्षी निवडणूक होत असते. या 2025-26च्या निवडणुकीमध्ये मी उपाध्यक्षपदी 650 मताच्या
वर प्रचंड मताधिक्याने इथे ॲडव्होकेट विनोद दशस्त्र यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकलेली आहे। या निवडणुकीमध्ये मला माझे सिनियर ॲडव्होकेट प्रशांतजी भिलांडे, त्याचप्रमाणे माझी बॅच, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी यांनी प्रचंड सहकार्य केलं। या सहकार्याच्या भरोशावर मी ही निवडणूक जिंकलेलो आहे। या निवडणुकीसाठी मी माझे अमरावती जिल्हा वकील संघाचे सर्व सहकारी बांधव, माझ्या भगिनी, माझ्या ऑफिसच्या माझ्या कनिष्ठ भगिनी, 2006ची बॅच, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझ्या वकील बांधवाचे आभार मानतो। ॲडव्होकेट अमोल मुरोळ, अमरावती जिल्हा वकील संघाच्या सचिव पदाकरता सन 2025-26 या निवडणुकीमध्ये नामांकन दाखल केलं। नामांकन दाखल केल्यानंतर आजपर्यंत माझ्या मित्रपरिवाराने खूप मोठा सहभाग दिला, तसेच वरिष्ठ अधिवक्ता यांनी भरभरून आशीर्वाद दिला। त्याचं फळ म्हणजे आज न भूतो न भविष्य असं 1454 पैकी 1025 मतांनी मी निवडून आलो। जवळपास 700च्या वर मला लीड मिळाली आहे। त्यासाठी मी अमरावती वकील संघात सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ, माझे मित्रपरिवार, कलीग, भगिनी यांचा मनस्वी आभार आहे। असं धन्यवाद। तर अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीत प्रचंड उत्साहात विजयी उमेदवारांनी आपला जल्लोष साजरा केला। आता नव्या कार्यकारिणीकडून वकील संघाच्या हितासाठी कोणते पावले उचलले जातात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत। रमजान महिन्याचा पवित्र उपवास संपल्यानंतर आज अकोल्यात ईद उल फित्रचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हजारो मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक ईदगाह मैदानावर एकत्र येत विशेष नमाज अदा केली। पारंपरिक पोशाखात प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देत शांततेत हा पवित्र सण साजरा करण्यात आला। अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदान श्रद्धेने गजबजले होते। पांढऱ्या हिरव्या फेट्यांमध्ये आणि पठाणी कुर्त्यांमध्ये सजलेले हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले। मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली। ईदगाह मैदानावर नमाज पठणानंतर अरबी खुतबा वाचण्यात आला। त्यानंतर सामूहिक दुआ करण्यात आली, ज्यामध्ये शांतता, समृद्धी आणि सर्वांसाठी आरोग्य यासाठी प्रार्थना करण्यात आली। नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठी मारून सणाचा आनंद साजरा केला। अकोल्यातील जुने शहर आणि इतर मस्जिदींमध्येही विशेष नमाज अदा करण्यात आली। लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सणाचा आनंद लुटत होते। शहरातील विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद वितरणाचे आयोजन देखील करण्यात आले। अकोल्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हा सण शांततेत साजरा झाला। स्थानिक पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती। सणाचा खरा अर्थ म्हणजे प्रेम, बंधुत्व आणि एकता। अकोल्यातील ईद उत्सवाने हेच मूल्य अधोरेखित केलंय। विविधता असलेल्या आपल्या देशात असे सण सामाजिक ऐक्याचा संदेश देतात। सिटी न्यूज कडून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। अकोल्यातील तेल्हारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तर पत्नीवर गंभीर आरोपाचे स्टेटस ठेवून तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। परिसरात शोककळा पसरली असून या घटनेने नातेवाईक आणि सहकाऱ्यांमध्ये मोठा संताप आणि अव्यवस्था पसरली आहे। अकोल्यातील तेल्हारा तहसील अंतर्गत हिवरखेड येथे कार्यरत असलेले तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत गळफास घेऊन जीवन संपवलं। थार येथील MIDC परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। आत्महत्येपूर्वी शिलानंद तेलगोटे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून पत्नीवर गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे। मात्र या आरोपांचं स्वरूप नेमकं काय होतं आणि त्यामागचं कारण काय होतं याचा पोलीस कसून तपास करीत आहेत। शिलानंद तेलगोटे हे अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वसामान्यांशी चांगले संबंध ठेवणारे म्हणून परिचित होते। त्यांचं अचानक असं पाऊल उचलणं अनेकांना धक्का देणारं ठरलं। नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकारी अजूनही या घटनेमुळे सुन्न झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले।
मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. शिलानंद तेलकोटे यांची आत्महत्या नेमकं कोणत्या मानसिक तणावातून झाली याचा शोध घेण्यासाठी त्यांचे स्टेटस, मोबाईल फोन आणि वैयक्तिक आयुष्याची तपासणी केली जात आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तर मानसिक तणावातून असे टोकाचे निर्णय घेणे हे समाजासाठी मोठे धक्क्याची घंटा आहेत. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणालाही मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर कृपया वेळेत मदत द्या. अशा दुर्दैवी घटनांना थांबवणं आपल्याच हातात आहेत. पाहत रहा सिटी न्यूज. शहर हादरलंय, समाज सुन्न झालाय. एका पोलिसाचा जीव घेणा कट रचला गेला आणि त्याच्याच जवळच्या व्यक्तीकडून त्याचा जीव घेतला गेला. अनैतिक संबंध, सुडाची आग आणि 6 लाख रुपयाची सुपारी. पोलिसाचा जीव गमावा लागला. काय आहे थरारक कट, पहा आमच्या या सिटी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील पोलिसाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जालना पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के यांचा मृतदेह त्यांच्याच स्विफ्ट डिझायर कार मध्ये आढळला. पण ही साधी अपघाताची घटना नव्हती. ही इतर एक काळजाला चिरत जाणारी क्रूर हत्या होती, ज्यामध्ये विश्वासघात, सूड आणि पैशांचा घातक संगम दिसतो. अनैतिक संबंधांची किंमत पोलिसाला जीव देऊन चुकवावी लागली. पोलीस तपासात उघड झालेलं सत्य अंगावर काटा आणणारं आहे. माजी सरपंच पती बाबासाहेब म्हस्के याने आपल्या विश्वासू मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. परंतु जेव्हा हे गुळ उघडकीस येईल या भीतीने बाबासाहेबांनी एक भयानक निर्णय घेतला. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर याला हॉटेल अंबर येथे बोलावलं. विश्वासाच्या नावाखाली त्यांना दारू पाजली आणि नंतर गुंड टायगर आणि त्याच्या साथीदारांनी क्रूरपणे त्याचा गळा आवळून हत्या केली. मृतदेह कारमध्ये टाकून तो RJ इंटरनॅशनल स्कूल समोर निर्जन ठिकाणी सोडण्यात आला. कायदा रक्षक असलेल्या पोलिसावरच असा भयंकर घात झाल्यामुळे पोलीस प्रशासन हादरलं आहे. मात्र पोलिसांच्या वेगवान तपासाने या प्रकरणाचा 24 तासातच छडा लागला. बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका पोलिसाचा जीव घेतला गेला. विश्वासघाताची किंमत त्याने आपल्या रक्ताने चुकविली. गुन्हेगारांना आता कायद्याच्या कटगळ्यात उभं करण्यात आलंय. हा फक्त एक खून नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहेत. समाज कुठे चाललाय, नाती इतकी विषारी का झाली आहेत, या प्रश्नाची उत्तरं शोधणं आता आवश्यक आहेत. तुमच्या भागातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. यवतमाळच्या दारव्हा शहरात भरदिवसा घडलेल्या धाडसी दरोड्याने परिसरात खळबळ माजवली आहे. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळालं. या प्रकरणातील पोलीस आणि नागरिकांच्या धाडसाचं पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष सन्मानाने कौतुक केलं आहे. दारव्हा शहरातील गणेश काळबांडे यांच्या घरी भरदिवसा 10 दरोडेखोरांनी थेट हल्ला चढवला. तब्बल 45 लाख रुपयांची लूट करून आरोपी नांदेडच्या दिशेने पसार झाले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे आरोपींना पकडण्यात यश आलं. या शौर्यपूर्ण कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष बक्षिसाची घोषणा केली. खंडाळा पोलिसांना 30,000 रुपये, दारव्हा पोलीस आणि शेंबाड पिंपरी येथील नागरिकांना प्रत्येकी 10,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं. दरोडेखोरांनी गणेश काळबांडे यांच्या घरावर लक्ष ठेवून सुनियोजित कट रचला होता. भरदिवसा घरात घुसून धाडशी लूट केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींना नांदेडच्या दिशेने जाण्यापूर्वीच अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की नागरिकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांची तात्काळ कारवाई ही या प्रकरणात निर्णायक ठरली. नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे मोठा गुन्हा उघडकीस आला. अशा धाडसी घटनांमध्ये पोलिसांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळच्या मतदारसंघाशी संवाद साधण्यासाठी येत्या 3 एप्रिलला यवतमाळ येथे भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान समता मैदानावर दुपारी 4 वाजता आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. सभेला मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहेत. त्यांचं आगमन होणार आहे आणि 4 वाजता समता मैदानावर पोस्टल ग्राउंडवर ते आभार सभेच्या निमित्तानं यवतमाळ जिल्ह्यातल्या समस्त नागरिकांचं मतदारांचं आभार मानणार आहे आणि त्यांच्यासोबत बहुसंख्य मंत्रिमंडळातले आमचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या आभार सभेच्या निमित्तानं जनतेने, नागरिकांनी, शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी, महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं तुमच्या मार्फत मी या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो. ऊन असल्यामुळे दुपार सकाळचा कार्यक्रम न घेता आम्ही 4 वाजताचा वेळ दिलेला आहे आणि 4 वाजताच्या या कार्यक्रमाला खरं तर शिवसेनेकडून तयारी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांनी केलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकनाथराव शिंदे साहेब यांचं व्यक्तिमत्व हे आज तरी महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचं मदत करणारा म्हणून या ठिकाणी त्यांना ओळखल्या जाते आणि एकनाथराव शिंदे साहेबांबद्दल धडाडीचे निर्णय घेणारा एक कार्यकर्ता, जो कार्यकर्ता वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीनं आनंद दिघे साहेबांच्या सहवासानं घडलेला आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही निर्णय झाले, जवळपास 500 निर्णय, शासन निर्णय झाले, हे ऐतिहासिक झालेले आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी समाजातला प्रत्येक घटक, मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, व्यापारी असेल, बेरोजगार असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, लाडल्या बहिणी असेल, म्हणजे अशा समाजातल्या सर्व घटकासाठी त्यांनी काम केलं. महाराष्ट्र ही वैभवशाली राज्य आहे. अनेक थोर समाज सुधारकांनी महाराष्ट्रामध्ये जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा या ठिकाणी दिलेला आहे. महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं जर समाजाची स्थिती पाहिली तर सर्व समाज गुण्या गोविंदानं महाराष्ट्रामध्ये राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि हाच आदर्श घेऊन पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घेऊन मी राज्याचं या ठिकाणी नेतृत्व करेन अशा पद्धतीच्या शपथीच्या वेळेसच त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि मग अनेक राज्यामध्ये असणारा दुर्लक्षित असलेला समाज, त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका खास करून शिंदे साहेबांनी घेतली. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे महामंडळ त्यांनी निर्माण केले. आपल्याला सर्वांना माहीत आहे की मग भोई समाज असेल, संताजी महामंडळाच्या माध्यमातून तेली समाज असेल किंवा वाल्मिकी समाज असेल, म्हणजे जे महामंडळ होते ते महामंडळ तर अजून कसे स्ट्रॉंग होतील, त्यांचं काम हे कशा पद्धतीनं वाढेल हाही निर्णय घेतला आणि नवीन महामंडळ स्थापन करून त्या समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास कसा होईल हाही प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतकऱ्यासाठी तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मला तरी असं वाटतं की मी सुद्धा सामाजिक राजकीय जीवनामध्ये 30 वर्षे मला झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे नेते नेतृत्व करून गेलेले आहेत, मुख्यमंत्री म्हणून गेलेले आहेत, त्यांनी मोलाचंच काम केलेलं आहे. परंतु एकनाथराव शिंदे साहेबांची सुद्धा कामगिरी खऱ्या अर्थानं लक्षात राहीन अशीच होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यासाठी, म्हणजे शेतकरी अडचणीत आला तर त्याला खऱ्या अर्थानं कशी मदत जास्तीत जास्त करता येईल, म्हणजे केंद्राच्या धर्तीवर
सन्मान योजनेमध्ये राज्याची सन्मान योजना नमो सन्मान योजना सुरू केली, त्याच्यात शेतकऱ्याला मदत देण्याची भूमिका केली. शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट आलं, पाऊस जास्त आला मदत दिली, पाऊस कमी पडला मदत दिली, एखाद्या पिकावर गोंगलगाय आली मदत दिली, सततचा पाऊस पडला तर अजून 50 वर्षात कधीच असा GR निघाला नाही त्यालाही मदत दिली, 1 रुपयात पीक विमा काढला. शेतकऱ्यासाठी अशा असंख्य निर्णय खरं तर शिंदे साहेबांनी घेतला. सिंचनाची सुविधा माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे, लोडशेडिंग मुक्त झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टीचं दुर्गामी परिणाम जे काही होणार आहे त्याचं लक्षात घेऊन निर्णय कसे घ्यावा लागेल हा निर्णय त्यांनी घेतला. आणि मंत्रिमंडळातले महायुतीचं सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत होतो तेव्हा, आणि म्हणून 500 निर्णय म्हणजे त्या कालखंडामध्ये घेण्यात आले आहे. एक एक निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी होता, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी होता. मंत्री संजय राठोड यांनी आज पत्रकार परिषद घेत यवतमाळ येथील या महत्वाच्या सभेची माहिती दिली. आता यवतमाळच्या आभार सभेची उत्सुकता वाढली आहेत आणि राजकीय वातावरणात चर्चा सुद्धा सुरू झाली आहेत. सर्व राजकीय आणि सामाजिक पक्षांच्या यामध्ये सहभाग असणार आहेत. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. ठाणे पोलीस स्टेशनने अज्ञात चोराच्या धरपकडीत यश मिळवलं आहे, ज्याने नागपूर शहरातील शासकीय मेडिकल हॉस्पिटल जवळ मोटरसायकल चोरी केली होती. या खटल्यात एका सुसंगत तपास पथकाने चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 50 वर्षीय फिर्यादी प्रल्हाद विठ्ठलराव निर्बंते यांनी प्लंबिंग व्यवसाय सुरू केला होता. 24 मार्चला रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांचे उपचार करण्यासाठी शासकीय मेडिकल हॉस्पिटल ट्रामा सेंटर येथे आले होते. त्यांनी आपल्या मोटरसायकलला ट्रामा सेंटरच्या समोर पार्क केली होती. मात्र 10:30च्या सुमारास ते परत आल्यानंतर मोटारसायकल गायब होती. फिर्यादीने मोटरसायकल चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि गुप्त माहितीच्या आधारे एक संशयित इसम पकडला गेला. या व्यक्तीने मोटरसायकल चोरीस घेतल्याचे कबूल केलेत. त्याच्या ताब्यातून एक मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, ज्यात वेगवेगळ्या मोटरसायकलचा समावेश आहे. संशयिताच्या ताब्यातून 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस, बजाज प्लाटिना, पेन्शन प्रो आणि होंडा ॲक्टिवा अशा मोटरसायकलींचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे. 26 तारीख को रात को पुलिस स्टेशन अजनी में जीएमसी मेडिकल में उपचार के लिए जो एक फिर्यादी हमारे केस का वो गए थे, तो उनका मोटरसाइकिल चोरी हुआ करके कंप्लेंट आया. तो पुलिस स्टेशन अजनी में तत्काल वो गुना दाखिल किया और तुरंत इधर का पुलिस स्टेशन तपास पथक रवाना हुई डिटेक्शन के लिए. सो विद इन 24 आवर्स इन्होंने टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो गुप्त बातमीदार इनसे इंफॉर्मेशन इंटेल निकाल के विद इन 24 आवर्स आरोपी को अटक किया विथ मोटरसाइकिल. तो उस आरोपी को 27 को अटक किया. वो आरोपी का नाम है श्रेयांश उर्फ वैभव वारुडकर. तो ये आरोपी ने इन द प्रोसेस ऑफ इंटरोगेशन पुलिस स्टेशन में और अजनी में जो इस कालावधि में रिसेंट कालावधि में चोरी गेलेला वो भी मेडिकल हॉस्पिटल जीएमसी के प्रेमाइसेस से, वहाँ से जो चोरी किया हुआ वाहन का इंफॉर्मेशन बताया. ऐसे पुलिस स्टेशन अजनी में 5 गुना दाखिल है, जिसमें 5 मोटरसाइकिल रिकवर हुआ. इसके अलावा पुलिस स्टेशन इमामवाड़ा एंड पुलिस स्टेशन तहसील का भी मोटरसाइकिल का चोरी किया उसने कन्फेशन किया. तो वहाँ वो लोकेशन जहाँ पे भी उसने छुपाया ये गाड़ी, कुछ गाड़ी ऐसा भी हालत में छुपाया कि उसको पूरा डिसेंबल करके और एक सैक में छुपाया था. तो उसको भी हमारे पुलिस स्टेशन टीम ने, अजनी टीम ने रिकवर करके असेंबल करके उसका जो कंसर्न पुलिस स्टेशन के टीम्स को इन्फॉर्म किया है. ऐसे टोटल 7 मोटरसाइकिल्स रिकवर हुए एंड 7 मोटरसाइकिल्स का टोटल वर्थ है 2,70,000 रुपए वर्थ का मुद्देमाल रिकवर हुआ. आरोपी अटक है, अभी भी
हमारे कस्टडी में है और भी रिकवरी होने का पॉसिबिलिटी है विद इन कस्टडी पीरियड। और इसके लिए जो जीएमसी का कैमरास जो उन्होंने क्रिटिकल लोकेशन पे फिक्स किया है, हमारा ही पुलिस स्टेशन इंचार्ज के बार बार कहने पे, क्योंकि वहाँ पे चोरी का प्रमाण बहुत ज़्यादा है। जीएमसी में जो पेशेंट्स आते हैं वो मेडिकल डिस्ट्रेस में आते हैं, तो वो कभी गाड़ी ऐसे जगह पार्क कर देते हैं, चाबी छोड़ के चले जाते हैं, फिर गायब होने का मतलब वो वल्नरेबल स्पॉट है। तो वहाँ पे कैमरा लगाना है करके पुलिस स्टेशन इंचार्ज जो राजकुमार जी है, उन्होंने बहुत महीनों से स्ट्रेस करने के बाद रिसेंटली ट्रॉमा सेंटर एंड ओपीडी के पास व्हीकल जहाँ पे बहुत ज़्यादा पार्क होती है एंड वल्नरेबल स्टेट में पार्क होती है, वहाँ पे कैमरा लगाया गया, जिसके आधार पे एंड ऑल्सो ह्यूमन इंटेल यूज़ करके आसपास के लोगों को ट्रस्ट गेन करके उनको पूछने के वजह से, दोनों कॉम्बिनेशन से हमारे पुलिस स्टेशन अजनी का डिटेक्शन टीम ने विद इन 24 आवर्स रिकवर भी किया एंड आफ्टर दैट विद इन 3 days 7 व्हीकल डिटेक्ट करके रिकवर किया। पुलिस स्टेशन अजनी का जो डीबी पथक है, जिसका पीएसआई मस्के इंचार्ज है, वो पुलिस स्टेशन इंचार्ज राजकुमार जी एंड पुलिस स्टेशन का जो सेकंड इंस्पेक्टर केंद्रे साहब, इनका मार्गदर्शन से और हम सभी अपने माननीय सीपी सर डॉक्टर रविंदर सिंघल सर के मोटिवेशन एंड गाइडेंस से ये केस खोला है। इसके साथ हमारे पुलिस स्टेशन का और भी टीम मेंबर्स है, उनका नाम है पोहवा ओमकार बाराभाई, पोशी नितिन सोंकुवर, पोशी अश्विन सहारे, पोशी नरेश श्रावणकर, पोशी मनीष हलमे, पोशी कुणाल, पोशी हिमांशु, ये सभी पुलिस स्टेशन अजनी एंड डीसीपी जोन 4 ऑफिस का जो हमारे टेक्निकल टीम है उनके साथ भी संपर्क में थे एंड मेनली डिटेक्शन टीम का जो प्रॉम्प्टनेस है उसके वजह से डिटेक्शन प्लस रिकवरी हुआ। ही एक धक्कादायक घटना आहे जिच्यात पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यात आली आहेत आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश मिळालं। आपण पाहिलं की नागपूरच्या पोलिसांनी एक धाडसी आणि त्वरित कारवाई केली आहे आणि चोरट्यांवर न्याय कारवाई सुरू आहे। पुढील तपासानुसार आणखी काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपूरहून एका गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे। तर मानकापूर मधील ताजनगर मध्ये एका धक्कादायक घटनेत राजू सुखदेवराव धुर्वे नावाच्या 23 वर्षीय तरुणाने रुपेश विनोद चंदनकर याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय, जिथे एका आरोपीने आपल्या विरोधात मारहाण केल्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत ताजनगरच्या गल्लीत 3 नंबर येथे एक भयंकर हल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। 30 मार्चला रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी राजू सुखदेव धुर्वे वय 23 वर्ष याने त्याच्या शेजाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी रुपेश विनोद चंदनकर यांनी तक्रार दाखल केली आहे, ज्यात त्यांनी सांगितले की 1 दिवस अगोदर आरोपीने त्याच्यावर आणि त्याच्या आईवर मारहाण केली होती। या वादावरून आरोपीने रुपेशला शिवीगाळ करत घराजवळ हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला गंभीर जखमी केलेत। या घटनेनंतर जखमी रुपेशला उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। यामध्ये तक्रारदार नामे रुपेश विनोद चंदनकर राहणार ताजनगर गल्ली नंबर 3 यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्याला आरोपी नामे राजू सुखदेव धुर्वे याने दिनांक 30/3/2025 सकाळी 11 वाजता जुनं वादाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यामध्ये त्याने कुऱ्हाडीने त्याच्यावरती हमला केला आणि तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तक्रार नोंद करण्यात आली आणि त्यावरून आम्ही आरोपी राजू सुखदेव धुर्वे याचा शोध घेतला। तो मिळून आल्यानंतर त्याचा अभिलेख पाहिला असता तो पोलीस ठाणे अभिलेखावर रेकॉर्डेड गुन्हेगार आहे, त्यात आम्ही वैद्यकीय उपचार करून अटक करण्यात आली। आरोपीवर ते जुने घरफोडी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत भारतीय हत्यार कायद्यानुसार, परंतु त्याच्यावरती 425चा गुन्हा दाखल आहे आरोपीवरती
आणि इथे एक आरोपी आणि फिर्यादी घरात एकमेकाच्या घरात समोरासमोर राहतात आणि त्यांच्यावरती एक केली त्यावरून वाद झाला, त्याने कुऱ्हाडीने मारहाण केली. होती आजची धक्कादायक आणि चिंताजनक घटना. अशा प्रकारे समाजात असुरक्षितता वाढत असताना पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई केली आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.